आई 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 बाहेर ये. काय झालंय? बोलायचंय. अजूनही बोलायचं राहिलंच आहे का? तू ये ना, बस ना. हे बघ, जे काही बोलायचं ते लवकर बोल, मला बाहेर जायचंय. आई, निवृत्ती डुमरे कोण होता आणि त्याच्या मर्डरशी तुझा आणि बाबांचा काय संबंध होता? आई, हे निवृत्ती डुमरेचं काय प्रकरण आहे? कोण होता तो? तू बस ना. काय नाव म्हणालास? निवृत्ती डुमरे. हा, तुला कोणी सांगितलं हे नाव? आणि तुला काय माहिती आहे त्यांच्याबद्दल? आई, मला जाणून घ्यायचंय की त्या निवृत्ती डुमरे बरोबर असं काय झालं होतं. असं काय झालं होतं की तो पुरुषोत्तम तुला त्याचं सगळं ऐकायला भाग पाडतोय? मला खरंच काहीच माहिती नाही आहे रे त्याच्याबद्दल. म्हणजे पहिल्यांदाच ऐकते मी हे नाव. आणि मी तुला सांगितलंय ना, मला नको ते प्रश्न विचारत जाऊ नकोस. मला नाही आवडत. आई, पण तुला सांगितलेलं कळत नाहीये का वेदांत? आई, पण वेदांत, वेदांत प्लीज ह्याच्यात नको पडूस. ऐक माझं, प्लीज सांगते, नको पडूस ह्याच्यात. आई, आई, तू का घाबरतेस? ऐक ना. तू का असं करतेस? तू बस इथे, बस बस. आणि मला सांग, नेमकं काय झालं होतं? हे बघ, तुला कोणालाच घाबरायची गरज नाही. मी आहे ना. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आई, मला शांतपणे सांग, निवृत्ती डुमरे कोण होता? आद्या मॅडम, अमूल्य मॅडम, आता काय करायचं? अहो 6 वाजताची डेडलाईन आहे टेंडर सबमिट करण्यासाठी. अहो ही फाईल दाखवायला हवी सरांना, पण सरच गायब आहेत. सर फोन पण उचलत नाहीयेत. 6ची डेडलाईन आहे? हो ना. दादा पण ना. वहिनी, तो नक्की कुठल्या तरी महत्वाच्या कामात असणार. त्याशिवाय वेदांत असं नाही करणार. किंवा तो परत डोक्यात राग घालून त्या पुरुषोत्तम काकांच्या घरी नसेल ना गेला? माहित नाही, पण जाऊ शकतात. हा नाही नाही नाही, मला नाही वाटत वेदांत पुरुषोत्तम काकांच्या घरी गेला असेल. बरं, मी काय म्हणते, हे सगळं जाऊ द्या. आपण काय करायचं? म्हणजे हे टेंडर आपण कसं सबमिट करायचं? आणि हे टेंडर आपण सबमिट करू शकतो ना? तसं बघायला गेलं तर आपण सबमिट करू शकतो. म्हणजे आपण अपलोड तर करूच शकतो. सरांच्या डिजिटल सिग्नेचर्स आहेत माझ्याजवळ. वहिनी, काय करूयात? मला कळत नाहीये. हे बघ, आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर 6च्या आत आपण हे टेंडर सबमिट करायचं, किंवा मग एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या हातातून जाऊ द्यायचा. नाही नाही, नको नको. अहो ते पुरुषोत्तम सर सारखे बोलत असतात की हे टेंडर सबमिट नाही केलं, ते टेंडर सबमिट नाही केलं. मग त्यावरून परत सर चिडणार, पुन्हा भांडणं होणार. नको. ऐका ना, मी एकदा दादाला फोन ट्राय करते. हां हां. हो हो. विजय, तुम्ही हे टेंडर एकदा नीट क्रॉस चेक केलंय ना? हो, मी सगळं चेक केलंय. दादा फोनच उचलत नाहीये. वहिनी, अगं आपल्या हातात खरंच खूप कमी वेळ आहे. मी काय म्हणते, आपण हे टेंडर सबमिट करून टाकूयात. अगं अमूल्य, पण आजपर्यंत असं एकही टेंडर दादाच्या परवानगीशिवाय सबमिटच झालं नाहीये. वहिनी, अगं मला मान्य आहे, पण हे बघ, माझ्या मते हे कॅल्क्युलेशन्स बरोबर आहे. आणि मला नाही वाटत की ह्याहून कमी मध्ये हे कोट करता येतील. हो बरोबर. वहिनी, तू काळजी करू नकोस. काही झालं ना तर मी बोलेन वेदांची. ठीक आहे. विजय, तुम्ही कामाला लागा. ठीक आहे.
आई सांग ना प्लीज, काही प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम हा? सांगितलं ना, असे प्रश्न मला विचारायचे नाहीत, माझ्याकडे त्याची उत्तरं नाहीत. आई उत्तरं नाही आहेत का उत्तरं द्यायची नाही आहेत? तू मला आधी सांग, तुला हे नाव कसं कळलं? आई ते महत्वाचं नाहीये मला. मला आता काही बोलायचं नाहीये. आई मग पुरुषोत्तमला वेदांत आई येणार आहे मी तुझी. आईचं नाही ऐकणार का तू? आई पण वेदांत ऐक ना, प्लीज ऐक. ह्यात नको पडू रे वेदांत. हे बघ, मी त्या निवृत्ती डोंगरे बद्दल कळल्याशिवाय शांत बसणार नाही. माझी शपथ आहे तुला, आता या विषयावर तू काही बोलणार नाहीयेस आणि मी काही ऐकणार नाहीये. आई तू हे शपथ वगैरे का घालतेस? वेदांत, अरे मी जे काही सांगते ते तुझ्या भल्यासाठी सांगतेय, तुझ्याच भल्यासाठी रे. प्लीज ऐक माझं. मॅडम, कंपनीच्या इतिहासातलं हे पहिलं असं टेंडर आहे जे सरांशिवाय सबमिट झालंय. अमूल्या मॅडम, हे फक्त तुमच्यामुळेच शक्य होऊ शकला, तेव्हा थँक्यू व्हेरी मच. आणि हो, हे टेंडर आपल्याला मिळावं ह्यासाठी ऑल द बेस्ट. हा पण विजय, मी फक्त माझं कामच करत होते. अमूल्या, हा ग, कधीतरी माणसाने स्वतःचं कौतुक ऍक्सेप्ट करावं. मग काय. पण अमूल्या मॅडम, खरं सांगू का, नाही म्हणजे तुम्ही आहात ना, म्हणून या ऑफिस मधल्या बऱ्याच गोष्टी ना सोप्या होऊन जातात एकदम. खरं सांगू तर या ऑफिसला ना तुमची खूप गरज आहे, आणि वेदांत सरांना सुद्धा. हो, एकदम बरोबर बोलतोयस तू विजय. पण विजय, मला तुझी एक गोष्ट कळत नाहीये. म्हणजे तू एवढा हुशार आहेस, एवढा शहाण्यासारखा बोलतोस, पण मग दादा असल्यावर तू त्याच्यासमोर असा थोडासा स्टुपिड असल्यासारखा का वागतोस? काय ना आद्या मॅडम, माझे बाबा आहेत ना, ते लहानपणापासून मला एका मुलाची गोष्ट सांगायची. एक असा मुलगा जो जरा शेंबडा, शर्ट फाटलेला. त्या मुलाला शाळेतून घरी जाताना येताना काही टवाळखोर मुलं ना दुकानाजवळ अडवून त्याला खूप त्रास द्यायचे. काय म्हणायचे माहिती? एका हातात 10 पैशाचं नाणं घ्यायचे, दुसऱ्या हातात 25 पैशाचं नाणं घ्यायचे, आणि त्याला विचारायचे की सांग आता की ह्यापैकी कोणतं नाणं मोठं आहे. परत त्यावेळेला हे 10 पैशाचं नाणं आकाराने 25 पैशाच्या नाण्यापेक्षा मोठं होतं बरं का. हो. मग काय, हा मुलगा सांगायचा की 10 पैशाचं नाणं मोठं आहे, आणि मग ही टवळखोर मुलं त्याला ते 10 पैशाचं नाणं देऊन टाकायचे, त्याच्यावर हसायचे, त्याची टिंगल करायचे. मग हा मुलगा ही टवळखोर मुलं नसताना दुकानात गेला. दुकानदाराने त्याला विचारलं, काय रे, तुला 25 पैसे मोठे असतात 10 पैशांपेक्षा, हे काय माहित नाही काय? त्यावर तो मुलगा गोड हसला आणि त्याने दप्तरात हात टाकून भरपूर 10 पैशांची नाणी काढली आणि त्या काकांना म्हणाला की मला याची चॉकलेट द्या. की काका, ज्या दिवशी मी हे 25 पैशाचं नाणं मोठं आहे असं सांगेन ना, त्या दिवशी मला हे 10 पैशाचं नाणं जे मिळतंय ना रोज, ते मला मिळणं बंद होईल. म्हणजे येडा बनून पेढा खाणं. म्हणून मी असा वागतो. विजय, तुम्ही तर चॅप्टर निघालात. अहो मॅडम, कधी कधी मूर्खासारखं वागण्यातच शहाणपण असतं. बरं, मी येतो. हा, निवृत्ती डोंगरे हे पडद्याआड गेलेलं नाव अचानक कसं काय बाहेर आलं, आणि ते वेदांतला कसं कळलं? काय करू मी आता? कसं समजवू वेदांतला? आणि हे सगळं पुरुषोत्तमला कळलं तर? वेदांत निवृत्ती डोंगरे बद्दल विचारत होता,
हे पुरुषोत्तमला कळता कामा नये. आणि जर कळलंच तर तर मला काही माहितीच नाही असं दाखवावं लागेल. हॅलो. हा मॅडम, कामात आहात का? नाही, बोला ना. तातडीने भेटायचं होतं, अगदी थोड्या वेळा करता. काय झालं? नाही, भेटलं की सांगतो. येऊ का लगेच घरी? नाही नाही, नको नको नको. मी येते तुम्हाला भेटायला. काय झालं मॅडम? आवाज काय झालंय का? नाही हो, काहीच नाही, खरंच काही नाही. नाही, तुमचा आवाज काहीतरी वेगळंच सांगतोय म्हणून म्हटलं. काही आहे का अडचण? नाही नाही, खरंच काही नाही. मी येते ना तुम्हाला भेटायला. लवकर या, तुमची वाट बघतोय मी. हो. या जरा जुन्या गोष्टींबद्दल बोलू. भूतकाळाबद्दल बोलू जरा. मी घाबरले. हे पुरुषोत्तमला कळता कामा नये. आणि त्यासाठी मला चेहऱ्यावर हसू कायम ठेवायला पाहिजे. नक्की काय गडबड आहे निवृत्ती डुमरेची? डिटेलमध्ये जाऊन माहिती काढायला हवी होती आणि मग आईशी बोलायला हवं होतं. आत्ताच बोलून कदाचित मी चूक केली. पण आई एवढी का घाबरते? मला म्हणाली यात पडू नकोस. अगदी शपथ वगैरे घातली. पण आई कोणाला घाबरते? त्या पुरुषोत्तमला. तो जर माझ्या आईला ब्लॅकमेल करत असेल, तिला त्रास देत असेल, तर त्याला संपवेन मी. काही होऊ दे, अगदी काही पण. माझ्या आईला कोणी त्रास दिला तर त्याला मी सोडणार नाही. त्या पुरुषोत्तममुळेच आई अशी अनप्रेडिक्टेबल वागते. त्याचं काहीतरी करायला हवं. अहो, तुम्ही जरा शांत व्हा. सुकलेल्या जखमेवरची खपली काढायची. शांत कसं व्हायचं? मला कळतंय सगळं, पण वेदांत चुकीचं वागलाय. ते नाचं नव्हतं वागायला पाहिजे. तो तुमचा मुलगा आहे, साहेबांचा मुलगा आहे म्हणून मी गप्प बसतो. त्याचा मान ठेवतो, मी अदब ठेवतो त्याची. पण तो भूतकाळात जातो, तिकडच्या गोष्टी काढतो. मी जर भूतकाळात गेलो ना मॅडम, तुम्हाला सुद्धा जड जाईल. काहीतरी करा मॅडम, त्याला थांबवा. त्याचाच विचार करते मी. पण त्याला थांबवणं माझ्या हातात नाहीये. मग तुम्हाला जमत नसेल ना, तर मला त्याला थांबवायला पाहिजे. बोला, थांबवू का? असं काय बोलताय तुम्ही? त्याला शांत करावं लागेल मॅडम. ते कसं करता येईल आता? लग्नाला हो म्हणा, होला हो म्हणा. नाराज करू नका, म्हणजे तो सगळं विसरेल. जमेल ना तुम्हाला हे सगळं? हा, जमेल ना तुम्हाला हे सगळं की मी माझ्या नाही, मी बघते काहीतरी. मी स्वतः तुमच्यासाठी गरम गरम बनवलंय. छान खाऊन घ्या. विक्रांत, तुला आवडते ना इडली? खाऊन घे. थँक्यू. हो. आणि लग्नाची खरेदी कुठपर्यंत आली आहे? नाही, म्हणजे मला माहिती आहे खरेदीला वेळ लागतो, पण जसा वेळ मिळेल तशी खरेदी उरकून टाक. काय? हो, करायची आहे खरेदी,
पण कळत नाही काय काय घ्यायचं ते. आणि आरती पण घाबरतीये ना अजून. अरे साहजिक आहे, होतं असं. आमच्या लग्नाच्या वेळेला तर माझ्या पोटात गोळा झाला होता. पण तू काही काळजी करू नको, करू आपण सगळं. पण मी सांगते, तुमची आजी दागिन्यांचं सगळं बघतीये ना, मग मी खरेदीसाठी तुम्हाला मदत करते. हो, आणि आहेरासाठी पण साड्या घ्यायच्यात आपल्याला. आणि वेदांत, तुझं काय रे? तुझी खरेदी बाकी असेलच. मग कधी आहे मुहूर्त खरेदीचा? हा, आई काय झालंय? आमचं काही चुकलंय का? तू एकदम लग्नाबद्दल. नाही नाही, अरे नाही. काय आहे, मी खूप विचार केला या सगळ्याचा. आणि म्हटलं तुम्ही लग्न ठरवलंच आहेत ना, मग कशाला विरोध करायचा? त्यापेक्षा मी वरमाई म्हणून मिरवते ना छानपैकी. काय, आणि आता त्या मुलींनाच सुना म्हणून आणा या घरात, बघतेच मी. अरे असं काय करताय, गंमत करतेय मी. हो, आणि विक्रांत, खरेदीला कधी जायचंय सांग रे. तू, मी, आरती आपण एकत्र जाऊया. आणि वेदांत, तू आणि अमूल्य आलात तरी चालेल. मग आपण सगळे मिळून खरेदी करूया. काय? बघा, मी बोलत बसले, सगळं थंड झालंय. पहिले खाऊन घ्या, मग आपण बसून बोलूया. आलेच मी. दादा, आता स्वप्न बघितलं का आपण? दादा, निघतोयस का? हो रे, का? अरे मला जरा बोलायचं होतं. बोल ना, पण लवकर बोल, निघायचंय मला. मी मगाशी काही बोललो नाही, पण मला आता आईची जास्तच भीती वाटते. अरे का? अरे किती अनप्रेडिक्टेबल वागते ती. आता काय करू मी? आईला खरंच शॉपिंगला घेऊन जाऊ? बिंदास जा. पण तुला हे सगळं जरा विचित्र वाटत नाहीये का? मग बघ ना, हा डायरेक्ट 360 डिग्री टर्न आहे. अरे विक्रांत, मला आई पॉझिटिव्ह वाटली. आणि बघ, आपण ना उगाच मनात काही शंका नको ठेवूयात. आणि विक्रांत, तू जास्त विचार करून त्रास करून नको घेऊस. ठीक आहे, आरतीला पण बरं वाटेल. चल, निघतो मी. आईला अचानक काय झालंय? चांगली वागते ही चांगली गोष्ट आहे, पण हे सगळं अचानक का? निवृत्ती डुमरे त्याच्यामुळे झालंय का हे? नाही, अजून खोलात जावं लागेल. मी अमूल्याशी बोलून ठरवतो पुढे काय करायचंय ते. कम इन. सर, गुड मॉर्निंग. काल तुम्ही अचानक निघून गेलात, फोन पण रिसीव्ह नाही केले तुम्ही. हो मग? नाही म्हणजे काही नाही, पण आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये आलो होतो सर. आद्या मॅडम, अमूल्य मॅडम सुद्धा. घरी गेलो होतो मी, काम होतं. अच्छा, सर. पण सर, काल संध्याकाळी 6 वाजताची डेडलाईन होती ना टेंडर भरण्याची, म्हणून मग आम्ही टेंडर सबमिट केलं. तुम्ही सबमिट केलं? अरे काही कॅल्क्युलेशन्स वगैरे चुकले असतील तर कोण चेक करणार? सर ते कम इन. सर, अमूल्य मॅडम होत्या ना, त्यांनीच चेक केलं कॅल्क्युलेशन्स. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग विजय. गुड मॉर्निंग. अमूल्य, एक्सक्यूज मी. हा अनिल, बोल.
सर विचारत होते की कॅल्क्युलेशन्स कोणी केले, म्हणून तुमचं नाव घेतलं आम्ही. ओके. ठीक आहे. हो. सर मी कॅल्क्युलेशन्स चेक केले. मला असं वाटतं की ह्यापेक्षा कमी आपण कोट नाही करू शकत. विजय, हा सर. तुझा लाग कामाला. ठीक आहे सर. ऑल ओके ना? पुरुषोत्तमने निवृत्ती डुमरेचा खून केला होता.